तर बदलापुरातूनच एक मोठी बातमी आपल्याकडे येते। बदलापूरमधील आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अक्षयला आजच 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। न्यायालयाने हा निर्णय घेतला आणि त्यानंतर बदलापूरमधील आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। ही ती दृश्य आपण पाहतोय। या अक्षयच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे। अक्षयचं हे घर आहे आणि त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। बदलापूरमधील ही घटना आपण पाहतो। एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर मधला हा मुख्य आरोपी अक्षय शिंदे आणि त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्याला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आणि त्यानंतर आत्ता अक्षयच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। ही त्याच्या घरातली दृश्य आपण पाहतोय। अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर आरोपी घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य झी 24 तासवर आपल्याला पाहायला मिळत आहे। हेच ते अक्षयचं घर आहे ज्यानं 2 चिमुकल्यांवर अत्याचार केलेले आहेत। अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात देखील हजर करण्यात आलेले आहे आणि हे त्याचं घर आहे ज्या घराची आज तोडफोड करण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे। बदलापूरमध्येच त्याचं घर आहे आणि त्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। बदलापूरमध्ये काल मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि आज अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड झाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी जाऊन आमच्या प्रतिनिधींनी आढावा देखील घेतलेला आहे, पाहूयात। 2 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्याची जी केस आहे ती सध्या चांगलीच गाजते। त्याचे पडसादच बदलापूरमध्ये पाहायला मिळाले होते। काल तब्बल 11 तास बदलापूर या ठिकाणी रेल्वे रोको करण्यात आला होता। अनेक ठिकाणी आंदोलन झाली होती आणि आज मात्र आपण एक जे पडसाद आहेत ते आरोपी जो आहे अक्षय शिंदे यांच्या घराच्या वरील पडसाद उमटताना दिसत आहेत। आपण अक्षय शिंदे यांच्या घराच्या इथे आलो आहोत। खरवई म्हणून गाव आहे, या गावामध्ये अक्षय शिंदे यांचं घर आहे। सध्या या घरामध्ये कोणी राहत नाहीये, लॉक आहे। अक्षय शिंदे यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे। तो अटक आहे, अरेस्ट आहे आणि काही अज्ञात लोकांनी त्याच्या घराची तोडफोड केली आहे। तुम्ही बघू शकता आतले दृश्य थेट। तुम्ही बघू शकता टीव्ही जी आहे ती खाली पडलेली आहे। टीव्हीची तोडफोड केलेली आहे, पूर्ण घराची तोडफोड केलेली आहे। काही दिवसापासून अक्षय इथे राहत होता। पंखा जो आहे पंखा तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पंखा पूर्ण वाकवण्यात आलेला आहे। अज्ञात लोकांनी ह्याची घराची तोडफोड केलेली आहे। बदलापूर परिसरामध्ये असे पडसाद उमटताना दिसत आहेत। एकंदरीतच उद्रेक होत आहे या घटनेचा। आजही अनेक पॉलिटिकल पर्सन्सनी, राजकीय नेत्यांनी बदलापूर शहराला भेट दिली आहे, पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे। तुम्ही बघू शकता पण आता अज्ञात लोकांनी तोडफोड केलेली आहे। इथे फ्रीज इथे तुम्ही बघू शकता का फ्रीज आहे, त्या फ्रीजचीही इथे तोडफोड करण्यात आलेली आहे। अज्ञात लोकांनी ह्या अक्षय शिंदे आरोपीच्या घराची तोडफोड केलेली आहे। एकंदरीतच एकीकडे ह्या सर्व गोष्टी चौकशी सुरू आहे, आरोपीला अरेस्ट आहेत, SIT टीम आपलं काम करत आहे। तर दुसरीकडे असे पडसाद उमटताना दिसत आहेत। कालच मोठा पडसाद आपण पाहिलेले आहेत, ते म्हणजे रेल्वे स्टेशन्सला लोक थांबली होती। रेल्वे आंदोलन झालं होतं मोठं, 12 तास ते आंदोलन सुरू होतं आणि आता मात्र अक्षय शिंदे जिथे राहतो त्याची घराची तोडफोड केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच बदलापूरचं जे वातावरण आहे ह्या गुन्ह्याबद्दल ते चांगलंच तापलेलं आहे आणि अनेक ठिकाणी असे पडसाद उमटताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राव, झी मीडिया, बदलापूर।